नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन जे आहे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे। या संदर्भामध्ये उरणचे आमदार महेश बालदी ते सुद्धा दिल्ली दौऱ्यावर जाऊन आलेले आहेत। सर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन कधी होणार? साधारणपणे 8 ऑक्टोबर ती तारीख कन्फर्म झाली का? 8 ऑक्टोबरला सन्माननीय देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उड्डयन मंत्री रेड्डी साहेब आणि आपल्या राज्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये 8 तारखेला उद्घाटन पार पडणार। सर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या म्हणजे कोणत्या नावावर सध्या चर्चा अपेक्षित आहे? दिबा पाटलांसाठी तुम्ही आग्रही होता, मात्र आता राजकारण केलं जातं, अनेक पक्ष यामध्ये उडी मारताना दिसून येत आहेत। कुठलंच दुसरं नाव नाही। आंतरराष्ट्रीय विमानतळाला तेव्हा राज्याचे प्रमुख आत्ता गेल्या आठवड्यामध्ये सन्माननीय प्रधानमंत्र्यांना भेटून आले। त्या ठिकाणी दिल्लीत त्यांनी सांगितलं की नाव दिबा पाटलांचंच देणार आहे। या राज्याच्या शीर्ष नेतृत्वाने सांगितलंय, दिल्लीशी त्यांची चर्चा झालेली आहे। त्याच्यामुळे आणि देवेंद्रजींनी हे स्पष्ट केलंय की त्याला प्रक्रिया चालू आहे आणि ती प्रक्रिया संपेल, कधी संपेल तेच सांगतील आणि ते लवकरच आता पाहणी करताही एकदा नवी मुंबई विमानतळाला येणार आहेत 8 तारखेच्या अगोदर। तेव्हाही आम्ही प्रेस समोर हा विषय सांगावा, हा विषय त्यांना सांगितलाय आणि तेच त्याची घोषणा करू शकतात। एक आणि दुसरं, आता जे नको ते येत आहेत ते म्हणतायत की आम्ही उद्घाटन होऊन देणार नाही, अमुक नाही। आजही आमचे नेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी मुंबईत प्रेस घेऊन सांगितलं हे नको ते लोक आता येत आहेत। जे आंदोलनात आम्ही 5 वर्ष आंदोलन केलं कधी नव्हते। आमच्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर आजही 3-3 केसेस त्या आंदोलनाच्या आहेत। कोविडमध्ये माझे अनेक सहकारी त्या आंदोलनामध्ये आल्यामुळे त्यांना कोविड झाला, 1-2 जण दगावले। माझा विभागाचा प्रमुख मेघनाथ म्हात्रेंनी त्या ठिकाणी त्यांचं प्राण गेले। त्याच्यामुळे हे अशी सॅक्रिफाईस हे भारतीय जनता पक्ष आणि 27 गाव कमिटी असेल, आंतरराष्ट्रीय विमानतळाची दिबा पाटलांच्या नावाची जी संघर्ष समिती आहे त्या सर्वांनी केलंय। हे कधी नव्हते, आता यांना रॅली दिसते कारण नाव देणारच आहे। यांचं नाही केंद्रात सरकार आहे ना राज्यात आहे। त्याच्यामुळे आपण कुठेतरी फ्लॅशमध्ये येतो हे भिवंडीत आणि इथे काय करणार आहे ते आंदोलन। या इथले सर्व स्थानिकांना पूर्ण विश्वास आहे, भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे, देवेंद्रजींवर आहे, पंतप्रधानांवर आहे, आमच्या प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेबांवर आहे। त्याच्यामुळे आम्हाला कुठेही संदेह नाही, नाव दिबा पाटलांचं लागणार आहे। आता ती प्रक्रिया कधी संपते, कारण हे सॉफ्ट लॉन्चिंग आहे म्हणजे उद्घाटन आहे, अजून टेक ऑफला 45 दिवस आहेत। त्याच्यामुळे मला खात्री आहे की जो शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय, प्रधानमंत्र्यांनी दिलाय तो पूर्ण होईल, त्यात काहीच शंका नाही। सर, संस्कृतीमध्ये सोबत तुम्ही बैठक घेतलेली, अटल सेतूवर जे आहे शिवाजी महाराज स्मारक होण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, काय ती संकल्पना आहे तुमच्या नेतृत्वाखाली? एक अटल सेतूला जे रॉक दिसतात, जी खिंड निर्माण झाली आहे अटल सेतू उतरल्यानंतर, मुंबईकडून अटल सेतून गेल्यानंतर टोल नाक्यानंतर त्या ठिकाणी रायगडची ते एंट्रन्स आहे, रायगडचं प्रवेशद्वार आहे। त्या ठिकाणी रायगडच्या प्रवेशद्वाराला त्या पाषाणामध्ये एक प्रतिमा, शिवमुद्रा शिल्प कोरावं, कारण कोरलेले शिवमुद्रा आत्ता महाराष्ट्रात कुठेही नाही आहे। आणि जर तुम्ही रायगडच्या भूमीमध्ये येत आहे, छत्रपती शिवरायांच्या राजधानीच्या जिल्ह्यात येत आहे, तेव्हा त्यांचं स्वागत, आलेल्या सर्वांचं स्वागत त्या प्रतिमेला मुजरा करूनच लोकांनी पुढे यावं, ही संकल्पना आहे। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेबांकडे 10 दिवसापूर्वी बैठक झाली, त्यांनी MMRDला निर्देश दिलेत आणि लवकरच ही प्रक्रिया चालू होईल आणि 80 फूट बाय 80 फुटाचं असं मोठं शिल्प त्या ठिकाणी उभं राहील। हे होते महेश बालदी, त्यांनी सांगितलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विरोधी पक्षाकडून राजकारण केलं जातं, त्यावेळेला नाव देण्यावरून सध्या राजकारण करतायत, अशा प्रकारचा आरोप जे आहेत आमदार महेश बालदी यांनी केलेला आहे। कॅमेरामन नितीन खारेसह विकास मेरे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।